ओके. गुड मॉर्निंग ऑल. आवाज येतो व्यवस्थित? Yes, ma'am. Yes, Yes, ma'am. 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 Yes, ma'am. ओके. ऍक्च्युअल सिलेबस जो आहे तो आपण 15 तारखेपासून सुरू करणार आहे. त्यामुळे आता सध्या आपण डायरेक्ट सिलेबसला न जाता थोडंसं प्रोग्रामिंग रिलेटेड पाहणार आहोत. ते आपल्या सिलेबसमध्येही आहे की आपल्याला नक्की काय करायचंय किंवा कशा पद्धतीनं प्रोग्रामिंग करायचं आहे. सी लँग्वेज जरी वापरत असू तरी आपल्याला जो कंपायलर आपण वापरतोय टर्बो सी, तो जरी सेम असला जसं तुम्ही OOP ला वापरताय, पण याच्यामध्ये तुमचा जो ग्राफिक्सचा इंटरफेरन्स आहे किंवा तुम्हाला त्याच्यासाठी वेगळे हेडर फाईल्स वगैरे वापराव्या लागतात. तर आपण काय करतोय आज, एखादं पिक्सल म्हणजे आपल्या ज्या स्क्रीनवरती कसं आपल्याला पिक्सल भेटेल किंवा एखादं पिक्सल पुट करता येईल, करता येईल, वेगळ्या कलरनं दाखवता येईल, ते आज आपण शिकणार आहोत. ओके. त्यापूर्वी मला एक सांगा, सगळ्यांनी रोल नंबर अपडेट केलेत का? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. ओके. मग तुम्ही काय करा, आता सध्या तुमचं नाव जे आहे आणि रोल नंबर हे दोन्ही पण चॅट बॉक्समध्ये मेसेज ड्रॉप करा. तुमचा फास्ट करा जरा. देन वी विल स्टार्ट फॉर द प्रोग्रामिंग. स्क्रीन दिसते? Yes, ma'am. Yes, Yes, ma'am. 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 Yes, ma'am. ओके. तर आपण काय करणार, टर्बो सी ला हे सॉफ्टवेअर वापरणार आहे. आता बऱ्याच वेळा काय होतंय, कुणाकडे लॅपटॉप असतील, कुणाकडे कम्प्युटर, कुणाकडे फक्त मोबाईल असतील आणि आतापर्यंत तुम्ही जे OOPचे प्रोग्राम वगैरे केले ते तुम्ही ऑनलाईन कंपायलरवर सुद्धा एक्झिक्यूट करू शकता. आय एम टॉकिंग अबाउट द C आणि C++. ओके. तर हे जे काही प्रोग्रामिंग आहे त्याच्यासाठी ऑनलाईन कंपायलर अवेलेबल आहेत. इवन दो की आपला प्रोग्राम जरी सी लँग्वेजमध्ये असला तरी सुद्धा, ओके, लक्षात घ्या, आपला प्रोग्राम सी लँग्वेजमध्ये असला तरी सुद्धा काय होणार आहे, आपण ऑनलाईन कंपायलर यूज करू शकत नाही. तर तुम्हाला जे कम्प्युटर असेल तर त्याच्यावरती टर्बो सी अपलोड करा, इन्स्टॉल करा. दिस इज वन ऑफ द वे. किंवा जे मी तुम्हाला शिकवते ते फक्त लक्ष देऊन बघा, त्याचं रेकॉर्डिंग मी तुम्हाला पाठवेन, त्याचा अभ्यास तेवढा तुम्ही चालू ठेवा. ओके. हे दोनच पर्याय आपल्याकडे अवेलेबल आहेत. पण मोबाईलवर ऑनलाईन कंपायलर थ्रू तुम्ही ग्राफिक्सचे प्रोग्राम रन करू शकत नाही. हे महत्वाचं लक्षात ठेवायचं. तर ज्या पद्धतीनं आपण सीचे प्रोग्राम करतो, इन द सिमिलर फॅशन आपण आता ग्राफिक्सचे पण करणार आहे. थोडंसं वेगळ्या पद्धतीनं आपल्याला इथं करायचं आहे. तर ज्या काही हेडर फाईल्स असतात, हेडर फाईलचा यूज कशासाठी होतो, कोण सांगेल? का आपण हेडर फाईल वापरतो? आवाज येतो मध्ये व्यवस्थित? functions. Yes, ma'am. त्यामध्ये फंक्शन्स असतात. एखादं एक्झाम्पल द्या, कुठल्या पद्धतीचे फंक्शन्स असतात? असं सांगा की हे फंक्शन आहे जे की या हेडर फाईलमुळे आपल्याला अवेलेबल होतं. stdio.h मध्ये printf आणि scanf फंक्शन असतात. फंक्शन Windows कसं 8 मध्ये आयडेंटिफाय करणं? फंक्शन आयडेंटिफाय कसं करता तुम्ही? जर मी एखादा शब्द लिहिला, .h मध्ये गेट CH आणि क्लिअर स्क्रीन हे फंक्शन असतात. हा, बरं मला एक सांगा, क्लिअर स्क्रीन आणि गेट जर मी नाही लिहिलं तर माझा प्रोग्राम रन होईल का? Yes, Yes, ma'am. ma'am. होईल. Yes, ma'am. होईल. होते मॅम. येस मॅम होईल. मी माझा आउटपुट कसं बघू शकते?
फॉर मॅम एक्झाम्पल आउटपुट येईल पण आउटपुट रन होईल मध्ये पण आउटपुट बघता नाही येणार. बघता नाही येणार, मग आउटपुट कसं बघता बघणार येईल आपण? मॅम. मॅम हं, आउटपुट बघता येईल पण फ्यू सेकंड्स मध्ये ते सेकंड्स होईल. ओके. तर लेट अस चेक. एक थोडंसं बिफोर गोइंग फॉर द ग्राफिक्स तुमचं थोडंसं कव्हर पण होईल. इन दॅट वे वी विल गो फॉर दिस. इन्क्लूड बघा, मला पण येते काही चेक करू शकता तुम्ही. stdio.h void main. कोणी डॉट एच नाही लिहिलं तर प्रोग्राम रन होईल का? होतो मॅम. येस, येस होईल मॅम का होणार. नाही? येस मॅम होतो. Yes, ma'am. होणार. येस मॅम. ओके. सिंपल प्रोग्राम लिहिते. a इज इक्वल टू a प्लस b printf %d ला काय म्हणतात? What is the exact word for this kind of word? फॉर्मॅट स्पेसिफायर. Format specifier. Very good. जेव्हा आपण स्कॅनफ करतो त्यावेळेस अँपरसँड देतो, पण प्रिंटफ करताना देत नाही. का नाही देत? एनीबडी? एम्परसेंट म्हणजे त्याच्यामध्ये मेमरी ऍड्रेस स्टोअर होत असते. मेमरी ऍड्रेस होत असते. सपोज मी स्कॅनफ करून ए आणि बी घेतलं तर काय होणार नक्की? ए प्लस बी जर आपण सी व्हॅल्यू घेतली स्टोअर होईल. तर सी चे ऍड्रेस एम्परसेंट मध्ये स्टोअर होते. तिचा ऍड्रेस एम्परसेंट मध्ये स्टोअर होते. एम्परसेंट सी लिहावं लागेल. % कॉमा एम्परसेंट सी. लक्षात घ्या. तुम्ही एम्परसँड का देता? कारण जेव्हा तुम्ही व्हॅल्यू देता ही व्हॅल्यू ए, थोडक्यात कसं आहे बघा, हे जे आपण ए बी सी काही व्हेरिएबल नेम देतो हे फक्त प्रोग्रामरच्या पॉईंट ऑफ व्ह्यू न करेक्ट आहे. त्याचा आणि आपल्या प्रोसेसरचा किंवा आपल्या कम्प्युटरचा काहीही संबंध नाही. कम्प्युटरला फक्त नंबर फॉर्मॅट कळतात, ते पण बायनरी फॉर्मॅटमध्ये कळतात. तुम्ही जरी डेसिमल नंबर दिला दॅट इज गोइंग टू बी कन्वर्ट इन टू द बायनरी. फक्त बायनरीमध्ये 0 आणि 1 त्यांच्या सिक्वेन्समध्ये ते कन्वर्ट होणार आहे. ओके. तर जेव्हा तुम्ही एम्परसँड ए देता, सपोज आय हॅव स्कॅन्ड वन ऑफ द व्हेरिएबल व्हॅल्यू, ए ची व्हॅल्यू आपण स्कॅन करून देतो आणि एम्परसँड देतो. त्याचा अर्थ असा होतो की ए व्हेरिएबल ज्या लोकेशनला आहे त्या लोकेशनला ती व्हॅल्यू स्टोअर करायला पाहिजे. तर प्रोसेसर काय करतो? ती व्हॅल्यू जी इनपुट केलेली आहे कीबोर्ड थ्रू ती रीड करतो अँड दॅट इज प्लेस्ड इन द मेमरी वेअर ए इज लोकेटेड. ऍक्च्युली ते लोकेशन आपण आयडेंटिफाय करतो बाय द नेम. जसं तुम्हाला आयडेंटिफाय करायचं असेल तर तुमचं नाव आहे, त्या पद्धतीनं आपल्याला कम्प्युटरमध्ये किती लोकेशन आहेत त्याच्या मेमरीमध्ये हे आपल्याला आयडेंटिफाय होत नाही. मग ते आयडेंटिफाय होण्यासाठी आपल्या सेक ऑफ कन्व्हिनियन्ससाठी आपण काय केलेलं आहे, व्हेरिएबलची नावं दिलेली आहेत. ओके. तर आता हा प्रोग्राम आहे. तुम्ही म्हणताय की जर आपण हा कंपाईल केला तर आपण आउटपुट बघू शकत नाही. यू कॅन गो फॉर द आउटपुट. यू जस्ट हॅव टू प्रेस शॉर्टकट की Alt F5. Alt F5 जेव्हा तुम्ही क्लिक करता तेव्हा तुम्हाला हे आन्सर पाहायला मिळते. ऑलरेडी मी एकदा एक्झिक्यूट केलं होतं आणि पुन्हा एकदा तुमच्यासाठी केलेलं आहे. त्यामुळे काय झालंय, 2 वेळा 21 ही व्हॅल्यू बघायला मिळते. ओके. जर तुम्हाला कन्सोल पाहायचं असेल, आउटपुट स्क्रीन पाहायची असेल तर शॉर्टकट की कुठली वापरायची आहे? Alt F5. या 2 कीज ऍट अ टाइम तुम्हाला प्रेस करायचे. सो लेट अस गो बॅक दिस. मला अजून एक तुमच्याकडून हवंय की जर मी फॉर लूप वापरली, जर मी व्हाईल लूप वापरली किंवा डू व्हाईल वापरली तर काय एक्झॅक्ट डिफरन्स काय आहे त्या 3 लूप्स मध्ये? लूप्स माहित आहेत सगळ्यांना? येस मॅम. येस मॅम. हं. Yes, ma'am. तर मला स्पेसिफाय करा की फॉर व्हाईल आणि डू व्हाईल ह्याच्यामध्ये डिफरन्स म्हणजे एक्झॅक्ट डिफरन्स कसा पाहिजे मला, की कधी मी व्हाईल कुठली लूप लूप मध्ये वापरायची, कधी वापरायची मी लूप. लूप मी वापरणार पण कधी मी फॉर वापरायचं, कधी मी डू व्हाईल वापरायचं किंवा कधी व्हाईल वापरायचं हे फक्त मला सांगा. जर कंडिशन जर जर एंट्रीला मॅम कंडिशन्स एंट्रीला चेक करायचे असेल तेव्हा व्हाईल लूप यूज करावा लागेल आणि जेव्हा डू व्हाईल लूप असतं. कंडिशन हे In do while loop, check the condition at the end of the loop. आणि व्हॉट अबाउट द फॉर? When should I use the for loop?
For loop executes for a specific number of times. It म्हणजे contains हे- initialization part, condition, and part of increment and decrement of a variables. हो ना, पण ते कधी वापरायचं? तर जेव्हा आपल्याला माहिती आहे की मला बाबा Initialization. एक्झॅक्ट नाही, एक्झॅक्ट एक सपोज सेट ऑफ स्टेटमेंट आहे, तो जर मला 10 वेळा, 50 वेळा, 100 वेळा एक्झिक्यूट करायचा आहे, मीन्स आय नो दॅट हाऊ मेनी टाइम्स आय हॅव टू रिपीट, ओनली दॅट ॲट दॅट टाइम यू मस्ट हॅव टू गो फॉर द फॉर लूप. अदरवाईज तुम्हाला माहिती नाही आहे वेन युअर कंडिशन विल बिकम द ट्रू ऑर फॉल्स. तुमची कंडिशन कशी आहे, सपोज तुम्ही व्हाईलमध्ये काय लिहिताय, एखादी कंडिशन ती ट्रू आहे तोपर्यंत एखादा ब्लॉक एक्झिक्यूट करायचा, पण ती कधी फॉल्स होईल, यू आर नॉट अवेअर अबाउट दी. तर त्यावेळेस तुम्ही कुठे जाणार आहात, व्हाईलला जाणार आहात. ओके, किंवा डू व्हाईलला. व्हाईल आणि डू व्हाईल ह्याच्यामध्ये फक्त एकच फरक आहे की एक तुम्ही कंडिशन स्टार्टिंगला किंवा एंडिंगला चेक करताय. ओके, दॅट इज द ओनली डिफरन्स बिटवीन देम. पण ह्या दोन्ही लूपमध्ये काय होतंय, तुम्हाला माहित नाहीये की एखादी सर्टन कंडिशन कधी अचीव्ह होईल, तर त्यावेळेस तुम्ही त्या दोन्हीपैकी एका लूपचा वापर करू शकता. बट इफ यू एक्झॅक्टली नो दॅट की तुम्हाला किती वेळा हे रिपीट करायचंय, तेव्हा तुम्ही डोळे झाकून फॉर लूपचा वापर करा. डोंट गो फॉर द व्हाईल फॉर द टू व्हाईल. ओके, नाउ लेट अस बॅक टू द कम्प्युटर ग्राफिक्स. नाउ जसं तुम्ही stdio वापरता, त्याच्यामुळे तुम्हाला printf, scanf असे जे फंक्शन्स आहेत ते पाहायला मिळतात, यूज करायला मिळतात. तर त्याच पद्धतीने एक मिनिट. मगाशी मी तुम्हाला एक प्रश्न विचारला होता की एखादा फंक्शन आहे हे कसं ओळखायचं. इट्स व्हेरी सिम्पल. जेव्हा तुमचा एखादा वर्ड असेल, एनी वर्ड दॅट इज फॉलोड बाय द राऊंड ब्रॅकेट, तर तुम्ही डोळे दाखवून सांगा की ते जे आहे दॅट इज नथिंग बट द फंक्शन. ओके, कारण आपल्याला माहिती आहे जेव्हा तुम्ही printf लिहिता, scanf लिहिता, यू मस्ट हॅव टू गो फॉर द राऊंड ब्रॅकेट. ओके, नाउ वी विल गो फॉर द ग्राफिक्स. जसं तुम्ही stdio.h वापरताय त्याच पद्धतीनं आपल्याला अजून एक हेडर फाईल यूज करावी लागते, कारण आपण ग्राफिक्सचे काही फंक्शन त्याच्याद्वारे आपण काय करू शकतो, यूज करू शकतो. काही प्री डिफाईन्ड फंक्शन्स आहेत दॅट वी आर गोइंग टू सी नाउ. सो फॉर दिस पर्पज आय विल इन्क्ल्यूड, काय नाव आहे आपल्या फाईलचं, graphics.h. ओके, नाव वी विल गो फॉर द वर्ड मेन. आता इथं तुम्हाला 2-3 गोष्टी ज्या आहेत त्या कंपल्सरी ऍड करायच्या, त्या मी तुम्हाला सांगते, आणि इथून पुढे जे काही प्रोग्राम्स तुम्ही करताल त्यामध्ये ऍड करणं अपेक्षित आहे. इंट जीडी, जीयू. आता हे जे 2 नावं आहेत किंवा व्हेरिएबल्स आहेत, इंटिजर म्हणून डिक्लेअर केले, हे तुम्ही काही करा, ए बी पण केलं तरी चालेल, पण याचा वापर कशासाठी होतो हे लक्षात घ्या. द जीडी स्टँड फॉर द ग्राफिक्स ड्रायव्हर. ग्राफिक्स ड्रायव्हर म्हणजे काय आहे, आपल्याला जे मॉनिटरवरती चित्र दिसतं, आता तुम्हाला ब्लू स्क्रीन दिसत असेल, टेलिव्हिजनवर आपल्याला सिरियल दिसतात, मूव्हीज दिसतात, तर हे कशामुळे दिसतं, तर ग्राफिक्स ड्रायव्हरमुळे दिसतात. ओके, दॅट इज व्हेरी स्टँडर्ड वन, की हे असेल तरच तुम्हाला पिक्चर हे काय दिसणार आहे, एखादा फोटो असेल, काही जे असेल ते तुम्ही स्क्रीनवरती डिस्प्ले करू शकता, बघू शकता. ओके, अनदर थिंग इज व्हॉट, इट इज अ ग्राफिक्स मोड. तर G stands for the graphics and D stands for a driver and M stands for the mode. तर ह्या ज्या 2 गोष्टी आहेत त्या कंपल्सरी आपल्याला ग्राफिक्सच्या प्रोग्रामला ऍड करायच्या आहेत. ह्याच्याबद्दल आपण टेक्निकली किंवा थेरॉटिकली जेव्हा आपले लेक्चर चालू होतील त्याबद्दल डिटेलमध्ये बोलूयातच. पण इथं तुम्हाला काय करायचं, वन मोर थिंग यू मस्ट हॅव टू डू, जे ग्राफिक्स ड्रायव्हर आहे ते प्रोग्रामिंग थ्रू डिटेक्ट करायचंय. ओके,
किंवा जो ग्राफिक ड्रायव्हर अवेलेबल आहे विथ द लॅपटॉप और द कम्प्युटर तो डिटेक्ट करायचा आहे. त्यासाठी तुम्हाला लिहायचं आहे कॅपिटल मध्ये लिहिणं कंपल्सरी आहे. द वर्ड इज डिटेक्ट. ओके. इंट GD इज इक्वल टू डिटेक्ट कॉमा GM. GM ला लिहायची काही गरज नाही, ऑटोमॅटिकली तो इनिशियलाइज होतो. त्यानंतर जेव्हा तुम्ही एखादं प्रोग्रामिंग करताय, जसं मगाशी आपण ऍडिशन केली, त्या ऍडिशन मध्ये आपण काय केलं, टेक्स्ट मोड मध्ये आपण काम करत होतो. पण आता आपल्याला काय करायचं आहे, ग्राफिक्स मोड मध्ये जायचं आहे. लक्षात घ्या, दोन प्रकारचे मोड आहेत, एक टेक्स्ट मोड आहे, एक ग्राफिक्स मोड आहे. टेक्स्ट मोड म्हणजे काय आहे, जेव्हा तुमचा ग्राफिक्स मोड ऑन नसेल, म्हणजे जेव्हा तुम्ही साधं सीचं प्रोग्रामिंग करताय, स्थितीचं प्रोग्रामिंग करताय, त्यावेळेस ते जे प्रोग्रामिंग आहे ते तुम्ही टेक्स्ट मोड मध्ये करताय. बट नाऊ वी मस्ट हॅव टू इनिशियलाइज द ग्राफिक्स मोड, आणि त्यासाठी वर्ड आहे इनिट ग्राफिक्स किंवा फंक्शन आहे असं आपण म्हणूया, इनिट ग्राफिक्स. तर इनिट ग्राफ एवढंच तुम्हाला लिहायचं आहे. आता याचे पॅरामीटर्स काही आपल्याला सेंड करायचे, जसं की $GD, $GM, यू मस्ट हॅव टू राईट द पाथ. आता हा पाथ काय आहे, हा जो पाथ आहे तो तुम्हाला डबल कोट मध्ये लिहायचा आहे. दिस पाथ हॅज टू सेट टू द PC डिरेक्टरी. तुमची PC डिरेक्टरी आहे ते तुम्हाला पाहावं लागेल. ओके, सो वी विल चेक हियर. Environment, just a bit. डिरेक्टरी. ओके, डिरेक्टरीज मध्ये गेल्यानंतर तुम्हाला तुमचा पाथ दिसेल C:/TC/ इन्क्लूड डिरेक्टरीच्या ऐवजी तुम्हाला BGI ही डिरेक्टरी वापरायची आहे. ओके, इट्स अ लॉंग फॉर्म इज Borland ग्राफिक्स इंटरफेस. प्लीज नोट हियर, कारण प्रत्येक कम्प्युटरचा हा पाथ वेगळा असू शकतो. त्यामुळे तुम्हाला काय करायचंय, पहिल्यांदा ऑप्शन मध्ये जाऊन डिरेक्टरीज मध्ये बघायचंय की तुमचं टर्बोसी, कारण काय होते कधी कधी टर्बोसी ह्या नावानं फोल्डर सेव्ह असतं, कधी कधी TC नावानं सेव्ह असतं. सो यू मस्ट हॅव टू एन्श्युअर, आणि तुमचा C ड्रायव्हर आहे, D ड्रायव्हर आहे हे तुम्हाला पाहावं लागेल. सो आय विल राईट हियर C ड्राईव्ह C:/TC/BGI. ओके, Borland ग्राफिक्स इंटरफेस हा पाथ तुम्हाला सेट करावा लागतोय. लोअर केस लेटर मध्ये लिहिला तरीही काही हरकत नाही, कॅपिटल मध्ये लिहिला तरीही हरकत नाही, पण जिथं तुमचा सिंगल स्लॅश आहे तो सिंगल स्लॅश डबल स्लॅश न रिप्लेस झाला पाहिजे. ओके, सो दिस प्रिकॉशन यू मस्ट हॅव टू टेक. कोणाला काही डाऊट आहे का याच्यामध्ये? No, ma'am. ओके, तर मी आता कंपोज केलेलं आहे. आपण ग्राफिक्स मोड मध्ये इनिशियलाइज झालेलो आहे, तिथेही आपला एरर नाहीये. नाउ वी विल ट्राय टू पुट द पिक्सल. एक पिक्सल आहे जो आपल्याला कन्सोल वरती, आपल्या ह्या कन्सोल वरती आपल्याला काय करायचं आहे, आउटपुट स्क्रीन वरती पुट करायचं आहे, तिथं दाखवायचं आहे. तर त्यासाठी आपण काय करूया, पुट पिक्सल नावाचं एक स्टँडर्ड फंक्शन आहे ते घेऊया. या फंक्शन साठी तुम्हाला 3 पॅरामीटर द्यायची गरज आहे. 3 पॅरामीटर कसे बघा, लेट अस अंडरस्टँड विथ द पेंट ॲज वेल. पुट पिक्सल हे जे स्टँडर्ड आपलं फंक्शन आहे त्याच्यामध्ये तुम्हाला पहिलं लिहायचं ते एक्स व्हॅल्यू, सेकंड वाय, अँड देन कलर व्हॅल्यू. ओके, एक्स आणि वाय काय आहे तर बघा, तुम्हाला मी परवाही सांगितले आपलं जेव्हा लेक्चर झाले त्यावेळेस, की जर मी एखादा पिक्सल पुट केला स्क्रीनवरती तर त्याला एक्स व्हॅल्यू असणार आहे आणि वाय व्हॅल्यू असणार आहे. जसं की तुम्ही ग्राफ काढताय, ग्राफ वरती एक पॉईंट द्यायचा आहे, तर एक्स ऍक्सिस कडून आणि वाय ऍक्सिस कडून त्याचं जे डिस्टन्स आहे दॅट इज नथिंग बट इट्स द एक्स अँड वाय व्हॅल्यू. म्हणजे तुमचा पॉईंट देताना सपोज आय मस्ट हॅव टू गिव्ह द पॉईंट P1, तर P1 ची व्हॅल्यू काय असेल, काहीतरी एक्स असेल, काहीतरी वाय असेल, दॅट वी नीड टू गिव्ह. सो फॉर एक्झाम्पल वी विल अंडरस्टँड इट इज 100, 100. ओके,
आणि कलर व्हॅल्यूज आहेत, वेगवेगळ्या कलर व्हॅल्यूज आहेत, जसे की रेड कलर आहे, ब्ल्यू कलर आहे, तर तो तुम्ही देऊ शकता. सो लेट अस गो फॉर द प्रोग्रामिंग. ओके, नाव आय विल गिव्ह हिअर 100x, म्हणजे हॉरिझॉन्टली काय झालेलं आहे, 100 ही व्हॅल्यू घेतलेली आहे. नंतर व्हर्टिकली 100 व्हॅल्यू घेतले, y घेतलाय आपण. त्या दिवशी तुम्हाला सांगितलंय जसं आपण ग्राफमध्ये एक्स ऍक्सिस आपला खाली असतो, त्याच्या ऐवजी आता आपला एक्स ऍक्सिस आपल्या मॉनिटरसाठी कुठून आहे, टॉप पासून आहे. ओके, लेफ्ट अँड टॉप. लेफ्ट हॅलो विल बी. मॅम. हा, आवाज येतोय? हो मॅम. मॅम डबल स्लॅश BGI काय लिहिलंय ते नाही कळालं. इट इज अ ग्राफिक्स इंटरफेस. बीजीआयचा लॉंग फॉर्म काय आहे, बोरलँड. बोरलँड का दिलेला आहे, कारण आपलं टर्बोसीचं जे सॉफ्टवेअर आहे दॅट इज क्रिएटेड बाय द बोरलँड कंपनी, टर्बो बोरलँड. ओके, सो फॉर दॅट पर्पज BGI is used. GI stands for the graphics interface. B stands to represent the company who has evolved the software TC. आपण त्याचा यूज करून टर्बोसीचा वापर करून करतोय, त्यामुळे BGI ही डिरेक्टरी आपल्याला घ्यावी लागते. आलं लक्षात? कलर व्हॅल्यू लिहिते मी Yes, इथं, ma'am. रेड कलर. इट शुड बी इन कॅपिटल 1. वी विल गो फॉर द Conio.h as well. Include Conio.h. सेव्ह करूया. फर्स्ट डॉट सी. इज इट विजिबल? थोडंसं तुमचं जे मोबाईलचं हे आहे ते झूम करून बघा. रेड कलरचा एक स्लाइटली स्पॉट किंवा एक पॉइंट तुम्हाला पाहायला मिळेल. इज इट विजिबल? नो मॅम. No, ma'am. No, ma'am. No, ma'am. No, ma'am. No. Yes, ma'am. Okay. Let us go for the white color. Okay, black वरती white लवकर लक्षात येईल. So I will here white color. Control F9. Is it visible now? Yes, ma'am. 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 ओके, ह्या पद्धतीने तुम्ही तुमचा पॉइंट हा दिलेला आहे. सपोज हा जो पॉइंट आहे तो आपल्याला काय करायचा आहे, हॉरिझॉन्टली अजून एक पॉइंट पुट करायचा आपल्याला. लक्षात घ्या, त्या सेम लाईन मध्ये जर मला अजून एक पिक्सेल पुट करायचं असेल तर माझ्या एक्स आणि वाय ची व्हॅल्यू काय असेल, कोण सांगेल? प्रश्न लक्षात घ्या. हॉरिझॉन्टली त्या सेम लाईन मध्ये मला अजून एक पिक्सेल पुट करायचं, तर मला एक्स आणि वाय च्या व्हॅल्यू सांगा. 100 and 101. 100 and 100. 100, 100 and 102. 102. सॉरी, ब्रॅकेट क्लोज करायचं आहे. इज इट विजिबल? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, Yes, ma'am. ma'am. कुठे आलाय, बरोबर आलाय का? Yes, ma'am. Vertically आलेलं आहे. Yes, ma'am. Yeah, it is vertically. So what to do? What to change? How to change X X ची value? व्हॅल्यू मॅम 150 करा. व्हर्टिकली आलेला आहे. थोडंसं दोन काय झालं होतं, खूप त्याच्या जवळ आला होता, त्यामुळे लक्षात येत नव्हतं. नाव व्हॉट आय हॅव टोल्ड यू की मला हॉरिझॉन्टली हवं एका लाईन मध्ये, तर काय आपल्याला कॉन्स्टंट ठेवावं लागेल? आय विल Value लाईक of Y ची व्हॅल्यू. व्हेरी गुड. तर आपल्याला काय करावं लागेल, व्हर्टिकल डिस्टन्स जे आहे दॅट वी नीड टू कीप कॉन्स्टंट. म्हणजे वाय आपल्याला काय ठेवावं लागेल, कॉन्स्टंट ठेवावं लागेल. अँड वी नीड टू चेंज द एक्स ऍक्सिस. हे जर तुम्हाला कळालं, यू कॅन ड्रॉ एनी शेप. तुम्ही कुठलाही शेप ड्रॉ करू शकता, कारण जेव्हा तुम्हाला लाईन ड्रॉ करायची आहे त्यावेळेस तुम्हाला त्याचा स्टार्टिंग पॉईंट आणि एंडिंग पॉईंट तुमच्या लक्षात आला पाहिजे. हे जेवढं तुम्ही इमॅजिन कराल फास्ट, तेवढं तुम्हाला लक्षात येईल. ओके, सो इट शुड बी द कॅपिटल 1. इज इट विजिबल? आलाय तिसरा पॉइंट? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. ओके,
म्हणजे जेव्हा तुम्ही हॉरिझॉन्टली मूव्ह होताय त्यावेळेस तुम्हाला एक्स चेंज करायचा आहे. ओके, जर ऍट अ कॉन्स्टंट लेवलला असाल तर. पण जर तुम्ही व्हर्टिकली तुम्हाला मूव्ह व्हायचं असेल तर तुमचा वाय कॉन्स्टंट राहील आणि तुम्हाला तुमचा एक्स कॉन्स्टंट राहील आणि तुम्हाला वाय चेंज करावं लागेल. सो यू मस्ट हॅव टू इमॅजिन इन दॅट मॅनर. तुम्हाला जे काही आहे ते ह्या पद्धतीने सगळं लक्षात घ्यायचं आहे. सपोज मला ह्या पिक्सल्स बरोबर मला एखादी टेक्स्ट द्यायची तर आपण कसं देऊ शकतो, आउट टेक्स्ट एक्स वाय. आउट टेक्स्ट एक्स वायचा अर्थ काय होतो तर प्रिंट करायचे टेक्स्ट आणि दिलेल्या लोकेशनवर. मग ह्याचं लोकेशन सुद्धा तुम्ही देऊ शकता. आपला जो तिसरा पिक्सल आहे त्याच्या साईडला मी थोडासा पॉइंट देते. सो सॉरी टेक्स्ट लिहिते. जस्ट कॉन्सन्ट्रेट हिअर. थोडंसं काय करूया, एक्स ऍक्सिस सेम ठेवूया. नको, त्या पॉइंटला ओव्हरलॅप होईल. सो आय विल चेंज दिस ऑल्सो. सो आय विल गो फॉर द 180, 100. नाव आय मस्ट हॅव टू गिव्ह द टेक्स्ट. जी टेक्स्ट द्यायचे तो इथं देऊ शकतो आपण. माझा P3 पॉइंट आहे तो इथं देऊया. खूप लांब झाले. यू कॅन रिड्यूस द व्हॅल्यू. इट इज स्लाइटली क्लोज टू द पिक्सल. ओके, तर ह्या पद्धतीनं तुम्ही टेक्स्ट जर तुम्हाला ग्राफिक्स मध्ये इनपुट करायचे असेल तर कशा पद्धतीनं करताय, आउट टेक्स्ट एक्स वाय. आता मी तुम्हाला 2 फंक्शन शिकवले. तसं पाहिलं तर 3 फंक्शन शिकलोय आपण. पहिलं आहे ते इनिट ग्राफ, ज्यानं ग्राफिक्स मोडमध्ये आपण एंटर होतोय. पुट पिक्सलनं आपण पिक्सल पुट करू शकतो, कारण जर तुम्ही सी प्रोग्राम यूज करून लाईन ड्रॉ करायला गेला इट इज नॉट पॉसिबल. तुम्हाला ग्राफिक्स मोडची हेल्प घेणं गरजेचं राहतं. त्यामुळे इनिट ग्राफ करणार आहे. त्यानंतर पुट पिक्सल केले, आउट टेक्स्ट एक्स वाय केले. नाउ सपोज आय वॉन्ट टू ड्रॉ अ लाईन. एक लाईन ड्रॉ करायची तर कशा पद्धतीने लाईन ड्रॉ करतोय आपण, लाईन नावाचं फंक्शन आहे. यू शुड हॅव टू गिव्ह द स्टार्टिंग पॉइंट अँड एंडिंग पॉइंट. तर मला स्टार्टिंग आणि एंडिंग पॉइंट जरा सांगा, सो दॅट वी कॅन गो फॉर राईट दिस. आता कसं द्यायचंय बघा, x1 y1 हा पहिला पॉइंट झाला, स्टार्टिंग पॉइंट. तिथून x2 y2 4 व्हॅल्यू का द्यायच्यात लक्षात घ्या, कारण एक पॉइंट रिप्रेझेंट करायला तुम्हाला एक्स कोऑर्डिनेट व्हॅल्यू आणि वाय कोऑर्डिनेट व्हॅल्यू गरजेची पडते. ओके, लक्षात येते सगळ्यांच्या? थोडंसं फास्ट होतंय, अजून एकदा बघायचंय. येते मॅम लक्षात. येते ना? थोडीशी इमॅजिनेशन वाढवा. पुट पिक्सल फंक्शनला आपण काय काय दिलं होतं, x1 y1 किंवा यू कॅन राईट x, y आणि कलर व्हॅल्यू. मी फक्त पॅरामीटर इथं लिहिते, कमेंट मध्ये आहे. आउट टेक्स्ट एक्स वाय ला काय दिलं आपण, एक्स वाय. त्याच्यामध्ये ज्या पोझिशनला तुम्हाला टेक्स्ट प्रिंट करायचे त्या पोझिशनचा एक्स कोऑर्डिनेट आणि वाय कोऑर्डिनेट आणि तुमची टेक्स्ट व्हॅल्यू इट शुड बी एनक्लोज्ड इन अ डबल कोट. ओके, तर मी तुम्हाला स्टँडर्ड सिंटॅक्स पण इथं कमेंट मध्ये दिलेले आहे. देन वी आर गोइंग टू पुट द लाईन. लाईन साठी काय करतोय आपण, स्टार्टिंग पॉइंट P1 आणि P2 देणार आहे. P1, P2 इट इज रिप्रेझेंटिंग पॉइंट. एक पॉइंट द्यायला आपल्याला काय लागतंय, एक्स आणि वाय ची व्हॅल्यू. सो वी मस्ट हॅव टू राईट द लाईन x1, y1 ना आपला P1 रिप्रेझेंट होईल आणि x2, y2 ना आपला P2 रिप्रेझेंट होईल. ओके, सो दॅट वी नीड टू चेक हिअर. x1, y1 आपण इथं दिलेलं नाही, त्याचबरोबर इथं सेमीकोलन राहिले. मला व्हॅल्यू सांगा पटकन जिथं आपल्याला लाईन ड्रॉ करायची. येस, फास्ट सिंपल घेऊया. 150, 150 150 पासून काय करूयात, एक लाईन प्लॉट करूया. कुठपर्यंत करूया, वी विल गो फॉर द 300 and 300. चेक करूयात रन होतंय का. सेव्ह केलाय, कंट्रोल F9. यू कॅन सी द लाईन. ओके, ह्या लाईनचा कलर सुद्धा आपल्याला चेंज करता येतो. खूप सारे फंक्शन्स अवेलेबल आहेत, तुम्ही फक्त करणं अपेक्षित आहे. तर आता तुम्ही पॉइंट शिकलाय,
कसा द्यायचा. त्यानंतर तुम्ही लाईन शिकलेला आहात. लाईन नंतर आपण सर्कल बघूया. आता लाईनवरून तुम्ही काय काय ड्रॉ करू शकता? प्लीज टेल मी व्हॉट काइंड ऑफ अ शेप यू कॅन ड्रॉ हिअर. Triangle. Triangle, Triangle, square, Square. rectangle. व्हेरी गुड. तुम्ही ट्रायंगल, स्क्वेअर, रेक्टँगल कुठलाही पॉलिगॉन ज्याच्यामध्ये लाईन आहे दॅट यू कॅन ड्रॉ इझिली. ओके, जसं वे कुणाला काही डाऊट आहे का याच्यामध्ये? No, ma'am. नो मॅम. ओके. आता असं नाही की No, ma'am. फक्त कम्प्युटर असेल तरच तुम्ही ड्रॉ करू शकता. तुमचं इमॅजिनेशन एवढं वाढलं पाहिजे की तुम्ही प्रोग्राम लिहिताना सुद्धा पेन आणि पेपरनं तरी सुद्धा तुम्हाला पॉइंट देता आले पाहिजेत. मग आता तुमचे टास्क काय आहे की रेक्टँगल साठी तुम्हाला कोड लिहायचा आहे, ट्रायंगल साठी लिहायचा आहे, स्क्वेअर साठी लिहायचा आहे विथ द व्हॅल्यू तुमच्या तिथं पुट असणं गरजेचं आहे. येते लक्षात सगळ्यांच्या? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. हा, त्यानंतर तुम्हाला मी काय शिकवेन की एखादा रेक्टँगल, स्क्वेअर ह्यासाठी स्टँडर्ड फंक्शन रेक्टँगल साठी आहे, पण ट्रायंगल साठी आपल्याकडे स्टँडर्ड फंक्शन नाही आहे. वी मस्ट हॅव टू ड्रॉ द 3 लाईन्स. त्याच्यासाठी आपल्याला व्यवस्थित कोऑर्डिनेट व्हॅल्यू जे आहेत, फॉर एक्झाम्पल आता जो आपला ही लाईन जिथं एंड झालेली आहे तिथून आपलं काय व्हायला पाहिजे आहे, दुसरी लाईन हॉरिझॉन्टली Standing ड्रॉ line. व्हायला पाहिजे. कॅन एनीबडी टेल मी? आपल्या तर लाईन कशी तिरकी ड्रॉ झाली. 150 वरचा पॉइंट आहे आणि 300 खालचा पॉइंट आहे. तिथून मला एक हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ करायची ट्रायंगल फॉर्म करायला. तर काय कोऑर्डिनेट व्हॅल्यूज येतील? पहिला पॉइंट तर माहिती Ma'am, आहे X हा common आहे. पहिला आवाज पॉइंट break होतोय, ma'am. माझ्या इथे फुल रेंज आहे. सगळ्यांना प्रॉब्लेम येतोय कसा माझा? No, ma'am. आवाज clear येतो. No, ma'am. No, ma'am. बघा, एक पॉइंट फिक्स आहे, आपल्याला तिथून प्लॉट करायचा आहे. आता आपण कुठे जाऊयात? लेफ्ट साईडला जातोय. लेफ्ट साईड म्हणजे ह्या बाजूला जातोय. तर मग आपले कोऑर्डिनेट 100, 100. व्हेरी गुड. 100 Check होतोय, ma'am. 100 घेऊया. चेक करूया. बघा कुठं जाईल नाही. कुठेतरी वरती गेलेली 100 म्हणल्यानंतर व्हॉट वी नीड टू गो फॉर. आपल्याला काय कॉन्स्टंट ठेवायचे ते थोडस लक्षात घ्या. मॅम 300 कॉन्स्टंट ठेवायचं आपल्याला. कुठलं 300? एक्सचं का वायचं? वायची व्हॅल्यू मॅम, वायची. सी, इन दिस वे यू हॅव टू इमॅजिन. ह्या पद्धतीनं तुम्हाला इमॅजिन करायचं. आता मला हे 2 राहिलेले पॉइंट जोडायचे. काय कोऑर्डिनेट असतील? खूप सोपं आहे. ऑलरेडी वी हॅव द कोऑर्डिनेट 150 व्हॅल्यू. आणि 300. 150. 150 and 300. 150, 150 आणि 100, 300. लेट अस. ओके, तर या पद्धतीने तुम्ही कुठलाही शेप ड्रॉ करू शकता. मग एखादं कम्प्युटर ड्रॉ करून दाखवा. ओके, कम्प्युटरचं जे आहे, कारण ते तुमच्या मॅन्युअल मध्ये पण आहे. आय विल शो यू आफ्टरवर्ड. मॅन्युअल मध्ये सुद्धा तुम्हाला बेसिक शेप्स ड्रॉ करण्यासाठी आहे. रिपीट करता का एकदम? थोडं कन्फ्युजन होतं. हा, ma'am. बरं. Coordinates कधी हे करायचे ते नाही कळत आहे, नाही ma'am. समजत आहे मॅम. एक मिनिट. Coordinates कसे आयडेंटिफाय करायचे? तुम्हाला पिक्सल कळाले? त्याचं उत्तर द्या मला. Yes, Yes, ma'am. ma'am. पिक्सल Yes, कळाले. ma'am. टेक्स्ट कशी आउटपुट करायची कळाले? Yes, ma'am. Yes, Yes, ma'am. ma'am. ओके. Yes, ma'am. आता बघा, मला जर ट्रायंगल ड्रॉ करायचंय. एम आय ऑडिबल? Yes, आवाज ma'am. येतो माझा? मॅम Yes, ma'am. टेक्स्ट कॅपिटल मध्येच असायला पाहिजे का? कुठली टेक्स्ट? कोणत्या टेक्स्ट बद्दल बोलताय?
तुम्ही जी P3 घेतलीत ना त्यामध्ये आपण नाही 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 कॅन बी द स्मॉल लेटर ऑल्सो. स्मॉल लेटर सुद्धा असलं तरी काही प्रॉब्लेम नाही. मॅम कलर पण स्मॉल असू शकतो का मग? कलर कलरचा नेम पण स्मॉल लिहू शकतो का आपण? नाही नाही दॅट आय हॅव स्पेसिफिकली टोल्ड यू की ते कंपल्सरी तुम्हाला कॅपिटल मध्ये लिहावं लागेल. ओके मॅम. ओके. हॅलो मॅम, टेक्स्ट आपण तुमची टेक्स्टची साईज चेंज करू शकतो का? काय म्हणताय प्रतीक? टेक्स्टची साईज चेंज करू शकतो का आपण? नाही टेक्स्टची साईज ही स्टँडर्ड राहते. तुम्ही जर तुम्हाला साईज वाढवायची असेल मग तुम्हाला लाईन जोडून ना तुमचं नाव लिहावं लागेल. येते का लक्षात? टेक्स्ट पिक्सल ह्याची साईज तुम्ही वाढवू शकत नाही ना. लाईन मध्ये प्रॉब्लेम आहे सगळ्यांना, बरोबर. आपण काय बघणार होतो बघा, जर मला ट्रायंगल ड्रॉ करायचा आहे, आय विल क्लिअर दिस. तर ह्या ट्रायंगल मध्ये आता तुम्हाला काय मी सांगितलं, सपोज दिस इज अ कम्प्युटर. हा कम्प्युटर आहे आपला, या पद्धतीने आपली स्क्रीन आहे. तर लक्षात घ्या तुमचा एक्स आणि वाय कसा आहे, तर हे जे आहे हॉरिझॉन्टल दिस विल बी द एक्स ऍक्सिस. ओके, त्या बाजूला जे चाललंय तुमचं ते काय आहे, एक्स ऍक्सिस आहे. आणि इकडे जे आहे दॅट इज द वाय ऍक्सिस. हे तुमचं वाय ऍक्सिस असणार आहे. मग तुम्ही जे डिस्टन्स करताय घेताय दॅट यू हॅव टू आयडेंटिफाय. जसं की तुम्हाला हा पहिला पॉईंट घ्यायचा आहे. पहिला पॉईंट घेण्यासाठी तुम्हाला काय करायला लागेल, ह्या टॉप पासूनचं ह्याचं डिस्टन्स जे आहे ते तुम्हाला कॅल्क्युलेट करायला लागतं. म्हणजे तुम्ही काय चेंज करताय, तुम्ही काय बघता इथं, हा पॉइंट जर ह्या लोकेशनवर तुम्हाला पाहिजे एवढ्या हाईटला, तर तुम्हाला काय चेंज करावं लागतंय. आय एम टॉकिंग अबाउट द हाईट. तर आपण काय चेंज करतोय, काय मॅनिप्युलेट करतोय, वाय ची व्हॅल्यू मॅनिप्युलेट करतोय. व्हेरी गुड, वाय कोऑर्डिनेट आपल्याला चेंज करावं लागेल. त्याचबरोबर जर मला लेफ्ट कडून हा पॉइंट कुठे हवाय ते पाहिजे असेल तर आपल्याला कशाशी डील करावं लागतंय, एक्स व्हॅल्यू. सिमिलरली एवढंच फक्त तुम्हाला लक्षात ठेवायचंय. मग हे डिस्टन्स जास्त आहे, तर फॉर एक्झाम्पल मी काय लिहू शकते, 200. इनिशियल पॉईंट द्यायला काहीच हरकत नाही, तो तुम्ही कुठेही देऊ शकता. पण त्यानंतरचे जे पॉईंट्स आहेत ते देताना तुम्हाला थोडंसं लक्ष द्यावं लागेल. ह्या दोन, हे कुठलं आहे, दिस इज अ 200. म्हणजे इथं काय आलेलं आहे, 200 हा ऍक्सिस आलाय. तर ह्या वाय ऍक्सिस वरची व्हॅल्यू किती आलेली आहे, 50 आलेली आहे. आता तुम्हाला काय लक्षात घ्यायचंय बघा मुलांना, की आपला जो नेक्स्ट डॉट आहे, पिक्सल आहे, तो कुठं पुट करायचा आपल्याला, एक्स पण वाढला पाहिजे आणि वाय पण वाढतोय. एम आय गेटिंग यू? बघा वाय कितीनं वाढलाय, जवळपास खूप व्हॅल्यूनं वाढलाय. सो यू कॅन गो फॉर द 300 वाय. ओके. आणि एक्स जर तुम्हाला घ्यायचा असेल, एक्स हा स्लाइटली चेंज आहे, म्हणजे 200 पेक्षा तुम्ही यू कॅन टेक हिअर 250. 250. हा, तुम्ही काही घेऊ शकता व्हॅल्यू, कारण तुम्हाला स्टँडर्ड साईज काही दिलेली नाही. ओके. तर ह्या पद्धतीनं तुम्हाला लक्षात येईल. त्यानंतर काय करताय तुम्ही, ह्या लाईनच्या तुम्हाला पुन्हा कुठे यायचं, रिव्हर्सला यायचं. रिव्हर्सला यायचं म्हणजे आता एक पिक्सल तर तुमचा सेम हाईट आहे डिक्रीज. आणि वाय आपला सेम राहणार आहे. त्याच्यात तुम्ही कन्फ्युज होऊ नका, कारण आपण हॉरिझॉन्टल लाईन आपली स्ट्रेट आहे. ती जर अजून स्लॅन्ट असते, तिरकी असते, तर आपली वाय कोऑर्डिनेटची व्हॅल्यू ही त्याच्या स्लॅन्टिंग नुसार, म्हणजे जर डाऊनवर्ड स्लॅन्ट असतं तर वाय व्हॅल्यू वाढली असती, अपवर्ड स्लॅन्ट असतं तर आपली वायची व्हॅल्यू ही कमी झाली असती. ओके. पण आता सध्या हॉरिझॉन्टली स्ट्रेट आहे, सो वाय कोऑर्डिनेट व्हॅल्यू शुड बी द सेम ऍज द प्रिव्हियस वन, म्हणजे 300 आहे. एक्स काय झालाय, 200 पेक्षा काय होणार आहे, तो कमी. कमी होणार आहे. यू कॅन गो फॉर द 150 और 100 ॲज वेल. काही घेऊ शकता तुम्ही. तुम्हाला ज्या पद्धतीनं ट्रायंगलचा शेप हवाय त्या पद्धतीने तुम्ही त्यांना एक्स आणि वाय त्याचा कमी जास्त करू शकता. आलं लक्षात? आणि हेच फक्त आपण काय केलेलं आहे, पहिल्या लाईन जेव्हा ड्रॉ केली, लाईन फंक्शन जेव्हा आपण लिहिलं त्यावेळेस पहिले पॉईंट घेतले, म्हणजे 250. त्या पॉईंट पासून मला कुठपर्यंत लाईन हवी आहे, 250, 300 पर्यंत लाईन हवी. ओके. तर यानं काय होईल, आपली पहिली लाईन आपली इथं ड्रॉ होईल, म्हणजे ह्या पॉईंट पासून इथपर्यंत.
येते लक्षात? नेक्स्ट जेव्हा तुम्ही सेकंड फंक्शन लिहाल, सेकंड लाईन फंक्शन लिहिताल, लाईन काय लिहिणार आपण आता? 250, 300, 150, 300. ओके. Comma 300. मग ह्या पद्धतीनं तुमची काय होते? सेकंड लाईन ड्रॉ होते. कुठून? 250, 300 पासून इथपर्यंत. आणि अजून एक लाईन हवी म्हणजे मला अजून एक लाईन फंक्शन लिहावं लागेल. अँड दॅट शुड बी कव्हर द 2 पॉइंट 150, 300 to 250. कळालं आता? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. त्यांना कळालं नव्हतं, त्यांना कळालंय. ओके. आता Yes, आपण ma'am. अजून करूया. सो आय थिंक आपला टाइम पण संपत आलाय. तर इथं आपण काय करूया, 3 फंक्शन जे आहेत ते कम्प्लीट झालेत असं मी डिक्लेअर करते. हे फंक्शन आपण पुन्हा एकदा खूप फास्ट ऍट द टाइम ऑफ सिलेबस पाहणार आहोत. तसंच आज आपलं ग्राफिक्सचं प्रॅक्टिकल पण असेल, त्यावेळेस थोडंसं कलर व्हॅल्यू वगैरे कशी चेंज करायची त्याच्यावरती आपण फोकस करूया. ओके. आणि संध्याकाळी हा बोला, कुणाला काही डाऊट आहे का? येस. मॅम टेक्स्टची स्टाईल चेंज करू शकतो का मॅम आपण? नाही करू शकत. मग अशीच तुम्हाला सांगितलं, टेक्स्ट साईज आपण चेंज करू शकत नाही. इट इज अ स्टँडर्ड वन. तुम्ही मग काही लिहिलं तरी चालेल. तुमचं नाव जरी असेल तरी ते त्या स्पेसिफिक टेक्स्ट साईज मध्ये तुम्हाला इथं पाहायला मिळेल. ओके. फॉर एक्झाम्पल, इफ आय हॅव रिटन द क्वेरी, इट इज गोइंग टू बी डिस्प्ले इन द रेग्युलर फॉर्म. रेग्युलर फॉर्म मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. तुमचं टास्क काय आहे? तुम्हाला रेक्टँगल, ट्रायंगल हे स्वतः ड्रॉ करायचंय. कॉम्प्युटर असेल तर प्रॅक्टिस करा, नसेल तर प्रोग्राम लिहा आणि मला व्हॉट्सअप करा. ओके. तर आपण आज इथे थांबूयात. त्याच्यापूर्वी मी तुमची अटेंडन्स घेते. किती ते किती रोल नंबर्स आहेत आपल्याकडे? 1 to 84. हॅलो मॅम. हा बोला. मॅम तुम्ही रेकॉर्डिंग पाठवू शकता का ह्या लेक्चरचं? हो हो, पाठवू शकतो की, काहीच प्रॉब्लेम नाही. पाठवता का मॅम? हो, पाठवते. ओके मॅम. किती ते किती आहेत रोल नंबर? 1 to 84. 84. 84. 84. Okay. So give the attendance. Roll number 1, 2, प्रेझेंट मॅम. 3. Present, ma'am. Roll number 3. Present, ma'am. कोमल कोकरे. प्रेझेंट मॅम. कुठं होतात तुम्ही? मॅम मी जॉईन झाले होते, लेफ्ट झाले. लेफ्ट का झालात? मॅम द नेटवर्क इश्यू. ओके. रोल नंबर 3 आहेत का? Yes, ma'am. काय नावाने अटेंड करताय तुम्ही? लेक्चर कोणत्या नावाने अटेंड करताय? यशवंती डोके. CO3 कशाला लिहिले? फक्त 3 नंबर लिहा तुमचे. हा, एडिट करा. Okay, ma'am. 4. Present, ma'am. तुम्ही पण रोल नंबर अपडेट नाही केला का? केलेला आहे मॅम. माझा रोल नंबर चेंज नाही झालाय. ओके. इथं दिसत नाहीये पण तुमचं नाव. 5, 6. रोल नंबर 6. 7. रोल नंबर 7. Absent. 8. प्रेझेंट 9. मॅम. Absent. 10. 11. Present, 12. ma'am. 13. 14. 15. Absent. 16. Present, ma'am. 17. प्रेझेंट मॅम. 18. Present, ma'am. 19. प्रेझेंट मॅम. 20. प्रेझेंट मॅम. 21. प्रेझेंट मॅम. 22. Present, ma'am. 23. Present, ma'am. 24. प्रेझेंट मॅम.
25, Present, ma'am. 26, Present, ma'am. 27, 27 absent, 27, 20, 28, Present, ma'am. 29, Present, ma'am. 30, Present, ma'am. 31, Present, ma'am. 32, Present, ma'am. 33, Present, ma'am. Present, ma'am. 34, प्रेझेंट मॅम. रोल नंबर अपडेट करा. 35, Present, ma'am. 36, Present, ma'am. 37, Present, ma'am. 38, 38 absent, 39, Present, ma'am. 40, Present, ma'am. 41, Present, ma'am. 42, Present, ma'am. 43, 43, absent, 44, Present, ma'am. 45, प्रेझेंट मॅम. 46, Present, ma'am. 47, प्रेझेंट मॅम. 48, प्रेझेंट मॅम. 49, Present, ma'am. 50, Present, ma'am. 51, Present, ma'am. 52, absent, 53, Present, ma'am. 54, 55, absent, 56, Present, ma'am. 57, absent, 59, Present. 60, Present, ma'am. 58 present, ma'am. 61, Present, ma'am. 62, Present, ma'am. 63, Present, ma'am. 64, Present, ma'am. 65, Present, ma'am. 66, Present, ma'am. 67, Present, ma'am. 68, Present, ma'am. 69, absent, 70, absent, 71, प्रेझेंट मॅम. 72, प्रेझेंट मॅम. 73, Present, ma'am. 74, Present, ma'am. 75, absent, 76, प्रेझेंट मॅम. 77, प्रेझेंट मॅम. 78, Present, ma'am. 79, absent, 80, absent, 81, 82, 83, Present, ma'am. 84. Present, ma'am. Okay. So absent number are 1, 5, 7, 9, 15, 27, 38, 43, 52, 54, 55, 57, 69, 70, 75, 79. नंतर सांगा 80, 81, 82. हा कोण यात प्रेझेंट आहे का? 54 मॅम. Present. 54. किती? 54. रोल नंबर 7. तुमच्या नावाच्या ज्या स्पेस द्या म्हणजे वरती येईल ते 07 म्हणून सेव्ह करा. हा नेक्स्ट 54 मॅम. 54 कोण आहे? फरजान पठाण. कुठे गेलेलं? मॅम ते पप्पा पशी गेलत 5 मिनिट. असं असतंय का लेक्चर मधनं? कॉलेज मधनं जातं का असं कुठं? असं करायचं नाही. ते ऍडमिशन सरला फोन लावायचा होता म्हणून गेलो. ओके ठीक आहे. नेक्स्ट 43, ma'am. 43 कुठं होतात तुम्ही निकिता? हा निकिता Yes, ma'am. कुठे होतात तुम्ही अटेंडन्सच्या वेळेस? मॅम दिली होती पण नंतर तुम्ही फास्ट रोल नंबर घेतले ना. बरं ठीक. Ma'am, one is नेक्स्ट also अजून present. कोण One. कोण आहे?
रोल नंबर 1. ओके, ठीक आहे. अब्सेंट राहू नका. अटेंडन्स मॅटर होणार आहे. ओके, ॲट द टाइम ऑफ टर्म सेल्फ. सो वी विल स्टॉप हिअर. थँक्यू अँड गुड डे. हॅलो मॅम. हा बोला स्नेहा. कोण बोलतोय? मॅम स्नेहा. नोट्स शेअर करता का? नोट्स नाहीत आता. 15 तारखेच्या पुढे तुम्हाला पाठवण्यात येतील. जसा सिलेबस होईल त्या दिवसाच्या पीपीटी मी तुम्हाला सेंड करेन. ओके, आणि रेकॉर्डिंग पण पाठवत जाईल. आता सध्या काय आहे, 15 तारखेपर्यंत फक्त रिव्हिजन होईल. तरीही आपलं प्रोग्रॅमिंग आहे, थोडंसं इमॅजिनेशन जास्त लागतंय, त्यामुळे मी थोडंसं ऍडव्हान्स मध्ये स्टार्ट केलंय. बट इट इज नॉट द पार्ट ऑफ अवर स्टार्टिंग. आपलं स्टार्टचं नाहीये हे. पण कुणाला काही डाऊट असेल, फास्ट होत असेल तर मला तुम्ही आत्ता नसेल सांगू शकत तर डायरेक्टली नंतर फोन करून सांगितलं तरी चालेल. आपण थोडंसं स्लो पण जाऊया, काही हरकत नाही. मॅम तुमचा Slow नंबर vision ग्रुपवरती animation. शेअर कराल का? मॅम विजन अॅनिमेशन पण सेंड करा. बरं, ठीक आहे. अजून काय म्हणताय स्नेहा? हॅलो मॅम. हा मॅम तुमचा नंबर शेअर कराल का ग्रुपवरती? हा चालेल, करते. हॅलो मॅम. हा बोला गौरी. मॅम थोडं प्रोग्राम Hello, ma'am. स्लो घ्याल का? बरं बरं, चालेल. प्रोग्राम थोडं स्लो घेऊया. आता प्रॅक्टिकल आहे तेव्हा आपण परत एकदा पाहूया. हा, ओके मॅम. ओके मॅम. आवाज अजून येतोय? कोणाला काही? हा बोला प्रतीक. मॅम आय एम मॅम 27. मग अशी नेटवर्क प्रॉब्लेम होता त्यामुळे बोलतो. असं लेफ्ट होऊ नका मध्ये. मी परत अटेंडन्स लावणार नाही, सगळ्यांना सांगते. ओके, ठीक आहे. मग थांबूया. हा, लेफ्ट झालं तरी चालतं.